नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची माहिती द्यायची आहे. त्यापैकी पहिली म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत आहे. आपल्याला माहितीच आहे की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर मोबाईल ॲप आता उपलब्ध आहे. तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचसोबत या व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे. कमेंट सेक्शनमध्ये गेलात की सगळ्यात पहिली वरची कमेंट जी असणार त्यामध्ये तुम्हाला लिंक मिळू शकेल. तर हे झालं ॲप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि नुकताच ह्याच आठवड्यात एक नवीन कोर्स आणि एक नवीन सर्व्हिस आपण लॉन्च केलेली आहे. तर त्याची अगदी थोडक्यात माहिती सांगतो. तर शेअर मार्केट मराठीचा जो मेगा कोर्स होता तो आता त्याचं नाव आपण आत्मा कोर्स असं ठेवलेलं आहे. तो कोर्स आता लॉन्च झालेला आहे आणि त्याची सर्व माहिती आपण ह्या सर्व ग्रुप्समध्ये दिलेली देखील आहे. मात्र त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी अजून मला तुम्हाला द्यायची आहे. तेवढीच माहिती फक्त इथे मी सांगतो. तुम्ही जर फ्री कोर्सचे सदस्य असाल, म्हणजे तुम्ही आतापर्यंत शेअर मार्केट मराठीचा प्रीमियम ग्रुप जॉईन केला नसेल किंवा तुम्ही शेअर मार्केट मराठीचा पेड कोर्स जॉईन केला नसेल, काहीही जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तुम्ही फ्री कोर्स मधले सदस्य आहात. तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर पेमेंट करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं पेमेंट करू शकता. जर समजा तुम्हाला क्रेडिट कार्ड असेल तुमच्याकडे तर क्रेडिट कार्ड EMI न देखील तुम्ही पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डचा EMI करताना तुम्हाला 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष, 12 महिने, 1 वर्ष, 18 महिने, 24 महिन्यापर्यंत सुद्धा काही काही क्रेडिट कार्ड तुम्हाला EMI करून देऊ शकतात. तर तुम्ही तो EMI चा फायदा करून घेऊ शकता क्रेडिट कार्ड असेल तर. क्रेडिट कार्ड समजा तुमच्याकडे नसेल तर ॲपमध्येच आपण EMI ची सुविधा दिलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही स्वरूपाचं क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही आणि जर तुम्ही फ्री कोर्सचे सदस्य असाल तर तुम्हाला EMI ची सुविधा ॲपमध्येच आहे. 3 EMI मध्ये तुम्ही फी भरून ॲडमिशन घेऊ शकता. पहिला जो हप्ता असेल तो तुम्ही ॲडमिशन घेतानाच भरायचा आहे. दुसरा हप्ता जो असेल तो ॲडमिशन घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत भरायचा आहे आणि तिसरा हप्ता जो आहे तो ॲडमिशन घेतल्यानंतर 2 महिन्याच्या आत भरायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही 3 हप्ते भरून ह्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता आणि ती सर्व सोय ॲपमध्येच उपलब्ध आहे. मात्र जर तुम्ही प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्सचे सदस्य असाल तर तुम्हाला ह्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी डिस्काउंट कुपन दिलेलं आहे. आता डिस्काउंट कुपन असल्यामुळे तुम्हाला पेमेंट जर करायचं असेल आणि प्रवेश घ्यायचा असेल तर कोणकोणते ऑप्शन उपलब्ध आहेत आपण चेक करूया. तुम्ही UPI न पेमेंट करू शकता, नेट बँकिंग न करू शकता, क्रेडिट कार्ड न करू शकता, डेबिट कार्ड न करू शकता. तुम्हाला क्रेडिट कार्डचा EMI देखील करता येईल. मात्र तुम्हाला ॲपमध्ये EMI हा पर्याय उपलब्ध असणार नाही. याचं कारण असं आहे की जगभरामध्ये जेवढ्या जेवढ्या सगळ्या सिस्टीम आहेत, कुठल्याही 2 ऑफर आपल्याला एकत्र करता येत नाहीत. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर असतात आणि तिथे लिहिलेलंच असतं की कोणत्याही 2 ऑफर एकत्र करता येत नाहीत. त्यामुळे ॲप डिझाइन करताना सुद्धा तुम्हाला डिस्काउंट कुपन ही एक ऑफर आहे आणि EMI ॲपमधलीच ही दुसरी ऑफर आहे. तर अशा 2 ऑफर एकत्र करता येत नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट कुपन वापरता येईल आणि नाही वापरायचं असेल तर मग तुम्हाला काय आणि तरीसुद्धा मग तुम्हाला क्रेडिट कार्ड EMI करावा लागेल. तरीसुद्धा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल आणि तरी तुम्हाला EMI पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, माझ्याशी WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधावा लागेल. आता
तुम्हाला इथे ॲपमध्ये EMI हा पर्याय का उपलब्ध नाहीये त्याचं कारण लक्षात आलं असेल. कारण ॲपमध्ये कुपन कोड आणि EMI ह्या 2 सुविधा एकत्र देता येत नाहीत. कुठल्याही 2 ऑफर एकत्र देता येत नाहीत. ही जगात सगळीकडे वापरली जाणारी सिस्टीम आहे. पण तरी देखील तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यानंतर हे झालं कोर्स विषय. आपला इंडेक्समधील रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ही पेड सर्व्हिस आता लॉन्च झालेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1 महिना, 3 महिने, 6 महिने, वर्षभर ह्या कालावधीसाठी ही सर्व्हिस घेऊ शकता. आत्ताच लॉन्च झाली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये लॉन्च ऑफर चालू आहे आणि तुम्ही ॲपमध्ये गेलात की तुम्हाला तिथे ती सर्व्हिस फीचर्ड कोर्सेसमध्ये दिसेल. जरी ती कोर्सेसच्या अंडर दिसत असली तरी ती कोर्स नाहीये, तर ती सर्व्हिस आहे आणि त्याच्यामध्ये आपण इंडेक्स मधले रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन शेअर करणार आहे. तर तुम्ही त्यापैकी म्हणजे या मेगा कोर्सला किंवा या नवीन सर्व्हिसला तुम्ही घेऊ शकता ॲपमध्ये जाऊन. तर हे झालं आपल्याला जी काही माहिती सांगायची होती त्याविषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आता तुम्ही जर गुरुवारी जे विश्लेषण केलं होतं शुक्रवारसाठी, त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, खालच्या बाजूला ही लेवल दिली होती आणि ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मी तुम्हाला ही 2 टार्गेट दिली होती. हे पहिलं टार्गेट आहे, हे दुसरं टार्गेट आहे. आता हे असं देण्यामागे कारण असं होतं, की इथे आपल्याला जर तुम्ही बघितलं तर टेक्निकली बघायला गेलं तर इथे एम पॅटर्न बनलेला होता आणि एम पॅटर्न जेव्हा बनतो त्यावेळेला काय होऊ शकतं, त्यावेळेला आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. बरोबर? 100% प्रत्येक वेळेला येतं का? नाही. 70% वेळा येतं, 80% वेळा येतं. 100% वेळा मार्केटमध्ये काहीच सत्य नाहीये. बरोबर? तर इथे एम पॅटर्न बनला होता म्हणून. पण मी एम पॅटर्नच्या तिथे दिलं होतं का नाही, थोडी खालच्या बाजूची लेवल दिली होती आणि ह्याच्या खाली टिकलं असतं तर आपण ही टार्गेट्स येऊ शकली असती. मात्र रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचे जे सध्या ज्यांनी ज्यांनी ही मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना मात्र टार्गेट देत असताना मी आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारीच ही वरची टार्गेट्स दिलेली होती आणि लाईव्ह सेशनमध्ये शुक्रवारी जे लाईव्ह सेशन होतं सर्वांसाठी होतं, त्यामध्ये सुद्धा नंतर मी तुम्हाला ही सर्व टार्गेट्स दाखवलेली होती. बरोबर? तर आता हे असं दोन्ही गोष्टी का? तर कदाचित काय होतं, तर त्याचं मी कारण तुम्हाला जे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनच्या सदस्यांना काय दिलं होतं, त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल. तर त्यांना अशा प्रकारची स्क्रीन शेअर करत असतो. आता इथे मी ती कधी दिली होती बघा, तर तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो. हा स्क्रीनशॉट मी कधी घेतलाय, तर झूम इन केल्यानंतर आपण थोडंसं इथे चेक करू शकतो. झूम इन करूया आणि आपण थोडं खाली जाऊया आणि थोडं कोपऱ्यात जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे बघितलं तर 19 तारखेला हे चालू आहे म्हणजे गुरुवारचा दिवस आहे. साधारण 2 वाजल्यानंतर ही कॅन्डल बनतीये. बरोबर? 15 मिनिटाची कॅन्डल आहे. तुम्ही इथे चेक करू शकता की 2 वाजून 27 मिनिटं झालेली आहेत. बरोबर? म्हणजे गुरुवारीच 2 वाजून 27 मिनिटांनी दुपारी मी हा स्क्रीनशॉट घेऊन रिव्हर्सल झोन, टार्गेट झोनचे आपले सदस्य आहेत त्यांना शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, आपण हे झूम आउट करूया. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये येऊन म्हणजे किंमत वरनं खाली येईल, रिव्हर्स होऊन वर जाऊ शकते. बरोबर? आता वर गेली पण आणि नंतर परत खाली यायला लागली, तर इथे परत खाली येऊ शकते एकदा. हा एम पॅटर्न आहे त्यामुळे एम पॅटर्न बनू शकतो. त्याचं टार्गेट देण्यासाठी खाली येऊ शकते आणि परत वर जाऊ शकते. जेव्हा आपण इथून परत वर जायला लागेल किंवा इथून परत वर जायला लागेल, तेव्हा आपल्याला ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. म्हणजे मी रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचे जे कोणी सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना ही वरची टार्गेट दिलेली होती. कारण आपल्याला आपण ज्या सिस्टीमनं हे काढतो त्या सिस्टीममध्ये आपल्याला तेजी होणंच अपेक्षित होतं. अर्थात त्याच्यापूर्वी छोटीशी मंदी देखील होऊ शकते. काय झालं, खरोखरच इथून खाली गेलं आणि मग रिव्हर्सल होऊन आपल्याला ही सर्व टार्गेट आलेली बघायला मिळतात. म्हणजे ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन किती यशस्वीरित्या आपल्याला टार्गेट्स देऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता 30 टार्गेट मी इथे ब्लॅक कलर मध्ये दाखवलेत कारण लाईव्ह सेशन चालू असताना ही दाखवली होती की ही टार्गेट मी दिली होती आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मी दाखवतो की किती सूक्ष्म पद्धतीनं आपल्या टार्गेटला मार्केट फॉलो करतं. तर ते बघण्यासाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलोय.
पहिलं टार्गेट जे होतं वर जातानाचं ते अचीव झाल्यानंतर, म्हणजे इथे अचीव झालं बघा, पहिल्या 5 मिनिटामध्येच आपलं पहिलं टार्गेट अचीव झालं. आता पहिलं टार्गेट अचीव झालं की खरं म्हणजे काम पूर्ण होतं, बरोबर. त्यानंतर काय झालं, नॅचरली इथे प्रॉफिट बुकिंग आलं, कारण पहिलं टार्गेट आलं म्हटल्यावर बरेच लोक काय करणार, प्रॉफिट बुकिंग करणार. त्यानंतर काय झालं, त्यानंतर पुन्हा बाउन्स आला, दुसरं टार्गेट आलं. दुसरं टार्गेट आल्यानंतर काय होतं, परत इथे लोक प्रॉफिट बुकिंग करतात, बरोबर दुसऱ्या टार्गेट जवळ, बरोबर पहिल्या टार्गेट जवळ, बरोबर दुसऱ्या टार्गेट जवळ. आणि हे जे सदस्य रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन या आपल्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांनी ती सर्व्हिस घेतलेली आहे, ते लोक हे पुन्हा पुन्हा व्हेरीफाय करून बघू शकतात. आणि त्यानंतर काय झालं, खाली येताना बघा, बरोबर पहिल्या टार्गेट जवळ सपोर्ट घेतलाय आणि त्यानंतर बाउन्स आला. दुसऱ्या टार्गेटला फार महत्व असतं हे त्यांना माहिती आहे, कारण दुसऱ्या टार्गेटच्या वर गेल्यानंतर काय होतं, आणि हे मी लाईव्ह सेशन मध्ये पण सांगितलं होतं. तर लाईव्ह सेशन मध्ये फ्री कोर्सचे सदस्य पण असतात, तर त्यांना सुद्धा हे लक्षात आलं होतं की जेव्हा दुसऱ्या लेवलच्या वर जाईल त्यानंतर काय होईल, त्यानंतर बाय ऑन डिप्स होईल असं सांगितलं होतं. झालं का, आपण चेक करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. आता बघा, बाय ऑन डिप्स दुसऱ्या लेवलच्या वर गेल्यानंतर दुसरी लेवल कोणती आहे, ही, बरोबर. म्हणजे काय, सेलिंग जरी आलं, थोडस मी झूम आउट करतो म्हणजे व्यवस्थित आपल्याला सगळं एका चार्टवर दिसू शकेल. ओके. तर आता इथे दुसरं टार्गेट हे आहे, ह्याच्यावर गेल्यानंतर बाय ऑन डिप्स होईल, म्हणजे सेलिंग आलं तरी बाईंग येणार. तुम्ही बघू शकता, वर गेलं, सेलिंग आलं, बाईंग झालं, सेलिंग आलं, बाईंग झालं. प्रत्येक वेळेला जाताना पहिला हाय मोडत गेलेला आहे, बरोबर. इथे होता तो मोडला, इथे होता तो मोडला, परत सेलिंग झालं, परत वर जाताना आपल्या लक्षात येईल की हा हाय मोडून वर गेलं. तर बाय ऑन डिप्स होऊ शकतं, कुठपर्यंत होऊ शकतं ते सुद्धा आपण रिव्हर्सल झोन टार्गेट झोन थिअरीमध्ये सांगतो की इथपर्यंत जाऊ शकतं. टार्गेट इथेच आहेत, पण जाताना किंमत कितीही जाऊ शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की अचूक पद्धतीनं आपण हे विश्लेषण ऑलरेडी केलेलं होतं. हे झालं शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण काय करूया, येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी या सगळ्या लेवल मी काढून टाकल्यात. निफ्टी 50चा चार्ट आता वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपण बघूया. थोडं झूम आउट करतो आणि आता तुम्हाला व्यवस्थित इथे दिसू शकेल. तुमच्या असं लक्षात येईल की मागच्या साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिना, या कालावधीत 1.5 महिना स्पेसिफिकली आपण जर बघायला गेलो तर निफ्टीची किंमत ह्या एरियामध्ये अडकताना दिसतेय. खूप काळ, म्हणजे आता तुम्ही 1 2 3 4 5 6 म्हणजे बरोबर 1.5 महिन्याचा काळ, थोडासा हा काळ सोडून द्या म्हणून मी जवळपास 1.5 महिना म्हणतोय. तर 1.5 महिन्याचा काळ या एरियामध्ये खालच्या बाजूला 24,600 ची लेवल आहे, वरच्या बाजूला 25,100 ची किंवा 200 ची पकडा. ह्या रेंज मध्येच निफ्टी जास्त काळ राहिलेली आपल्याला दिसतेय. आता मागच्या आठवड्यात आपल्याला काय वाटत होतं, मागच्या आठवड्यात इथे ग्रीन कॅन्डल बनली होती, त्याच्या मागच्या आठवड्यात, आणि मागच्या आठवड्यात त्याचा हाय ब्रेक झाला होता, त्याचा लो ब्रेक झाला होता. मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा हा लो खाली जाऊन पुन्हा ब्रेक झाला तर मात्र आपल्याला एक मोठं सेलिंग येऊ शकतं, बरोबर. अर्थात ती भीती अजून गेली आहे का, अजून गेलेली नाही, बरोबर. एकदा काय होईल, फार फार तर 25,300 च्या आसपास जाऊन, म्हणजे 25,200 इथे आहे, 25,300 इथे कुठेतरी असणार. तर 25,300 च्या वर जाऊन जेव्हा परत 25,300 च्या खाली येईल, त्यानंतर निफ्टीमध्ये आजचं हे माझं वाक्य कुठेतरी लिहून ठेवा. परत सांगतोय मी, जेव्हा कधी 25,300 च्या वर जाईल निफ्टी, आणि समजा गेली तर आता इथून सुद्धा सेलिंग येऊ शकतं, आपल्याला माहित नाहीये. पण जर 25,300 च्या वर गेली आणि 25,300 च्या वर जाऊन जर खालच्या बाजूला यायला लागली तर मात्र निफ्टीमध्ये खूप मोठं सेलिंग होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. मागच्याच आठवड्यात खरं म्हणजे जी कंडिशन बनली होती त्यानंतरच सेलिंग येणं अपेक्षित होतं, पण काय होतं की थोडंसं ट्रॅप केलं जातं. आता काय झालंय, आता तुम्ही जर बघितलं तर इथे इनसाइड कॅन्डल बनलेली तुम्हाला दिसतेय. म्हणजे आज मागच्या आठवड्यातली कॅन्डलचा हाय इथे होता, या आठवड्यात मागच्या आठवड्यातला कॅन्डलचा लो इथे होता. या आठवड्यात काय झालं, हाय पण ब्रेक झाला नाही मागच्या आठवड्यातला आणि लो पण ब्रेक झाला नाही. अशा कॅन्डलला इनसाइड कॅन्डल असं टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हटलं जातं. तर आता याचा अर्थ असा आहे की जर समजा ही जी इनसाइड कॅन्डल आहे, या इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला टेक्निकली काय होतं,
तेजी येऊ शकते. आणि खरोखर आहे तेजी यायला जागा, म्हणजे किमान 200 पॉइंट तरी अजून वर जायला जागा आहे. आपण अगदी 300 ची लेवल जरी धरून बसलो तरी सुद्धा, कारण 25,112 च्या आसपास इथे आपल्याला क्लोज झालेलं दिसतंय. 25,112 वर जर जाणार असेल तर 200 पॉइंट जाऊ शकतं, 300च्याही थोडं वर जाऊ शकतं, अगदी 25,500 ला सुद्धा जाऊ शकतं. पण जेव्हा असं वर जाऊन परत 25,300 च्या खाली येईल, त्यानंतर मग सेलिंग होऊ शकतं. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलंय. आता काय होऊ शकतं, कदाचित आणखीन थोडंसं वर सुद्धा जाऊ शकतं, बरोबर. पण वर जायचा स्कोप आता हळूहळू कमी होत आलाय, एवढी गोष्ट आपल्याला नक्की लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला तेच चित्र दिसतंय बघा. तुम्हाला इथे दिसेल की मागच्या काही दिवसांपासून आपण एकाच रेंज मध्ये ट्रेड करतोय. खाली आलं की वर जातो, वर गेलं की खाली येतो, सेम सायकल चालू आहे, बरोबर. आता वर येतोय. कदाचित काय होईल, कदाचित आता इथून हा जो ब्रेकआउट आहे साधारणपणे 25,200 च्या आसपास, हा ब्रेकआउट देईल आणि तो फेक ब्रेकआउट होऊ शकेल कदाचित, किंवा कदाचित थोडासा ब्रेकआउट टिकेल सुद्धा, बरोबर. आपल्याला माहित नाही. जेव्हा परत 25,300 च्या खाली यायला लागेल तेव्हा आपल्याला सावध राहायचं आहे, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला इथे किंवा 25,300 ला टच होऊन किंवा आता सुद्धा जेव्हा खाली यायला लागेल, सावध राहणं आवश्यक आहे. अर्थात इंट्राडे मध्ये ट्रेड करत असू तर त्याचा आत्ता विचार करायचा नाहीये. पण आपण जर समजा थोडंसं जास्त लॉंग ड्युरेशन मध्ये बघत असू तर आपल्याला थोडं आता सावध होणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, आता आपण वीकली टाइम फ्रेम नंतर डेली टाइम फ्रेम बघितली, निफ्टी फिफ्टीचे अनालिसिस नंतर आता आपण बँक निफ्टीचं अनालिसिस बघूया. तर त्यासाठी मी निफ्टी फिफ्टीचा जी विंडो आहे ती क्लोज करतोय. बँक निफ्टीमध्ये 15 मिनिटाचा टाइम फ्रेम दिसतोय, सेम जसं निफ्टीमध्ये झालं, फक्त इथे आपण काय केलं होतं, रिव्हर्सल झोन टार्गेट झोन दिल्या नव्हत्या. आपल्या ह्या ॲस्ट्रोनुसार 2 जूनला दिलेल्या ज्या लेवल आहेत त्याच अजून काम करतायत. तुम्ही बघू शकता पहिली लेवल ब्रेक केली, कारण ती इथे खूप वेळ त्यानं त्याचा रेझिस्टन्स घेतला होता. त्यामुळे बऱ्याच वेळेला रेझिस्टन्स घेतल्यानंतर तो रेझिस्टन्स वीक होतो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर ब्रेकआउट मिळतो. ब्रेकआउट मिळाला, नेक्स्ट लेवलला जाऊन बराच काळ राहिलं, परत खाली आलं, परत वर जाऊन आपल्याला इथे येऊन क्लोजिंग दिलेलं दिसतंय. आता इथे क्लोजिंग जरी 216 ला दिलं असलं तरी 252 च्या आसपास इथे कुठेतरी क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे क्लोजिंग वर आलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टी फिफ्टी, सॉरी, बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं. शुक्रवारी जसं निफ्टीमध्ये तेजी झाली, बँक निफ्टीमध्ये पण त्याच पद्धतीनं तेजी होताना बघायला मिळाली. आता आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये काय सांगतोय. मी आता काय करतो, या लेवल थोड्या वेळासाठी हाईड करतो आणि तुम्ही इथे जर बघितलं तर सेम चित्र, जे चित्र तुम्हाला निफ्टीमध्ये दिसलं होतं तेच चित्र तुम्हाला इथे दिसतंय. थोडंसं आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. इथे मागच्या आठवड्यात बेअरिश एन्गल्फिंग पॅटर्न झाला होता. म्हणजे ही जी कॅन्डल आहे, ह्या ग्रीन कॅन्डलला त्याच्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे मागच्या आठवड्यात रेड कॅन्डलनं पूर्णपणे इनगल्फ केलं होतं, म्हणजे कव्हर केलं होतं, बरोबर. तर अलीकडच्या कॅन्डलला केलं तर इनगल्फिंग म्हणतात, पलीकडच्या कॅन्डलला केलं तर इनसाइड बार म्हणतात. असे दोन पॅटर्न आहेत. तर इथे इनगल्फिंग पण झालंय आणि इनसाइड बार पण बनलाय. आता ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपण मागच्या आठवड्याचा विचार करूया. मागच्या आठवड्यात हा लो बनला होता आणि मी तुम्हाला वीकली अनालिसिस मध्ये सांगितलं होतं की हा जर लो तुटला तर एक खूप मोठं सेलिंग येऊ शकतं. पण काय झालं सुदैवानं, या आठवड्यात इथेच फ्लॅट ओपन झालं, थोडंसंच खाली आलं, जास्त खाली आलं नाही, हा लो काही तुटला नाही आणि त्यामुळे वर जायला लागलं. आता काय होऊ शकतं, आता ह्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल बनली, हा एक हाय बनलाय, हा एक लो बनलाय. इनसाइड कॅन्डलचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्या वर जर ब्रेकआउट आलं, त्याचा हाय जर तुटला तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतं. ज्या कॅन्डलमुळे ही इनसाइड बनली आहे त्या कॅन्डलचा हाय हे टार्गेट असतं, त्याच्या वर सुद्धा थोडा वेळ जाऊ शकतं. मात्र जर ह्याचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, ह्या लेवल पर्यंत येऊच शकतं पण ह्याच्याही खाली जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे आपल्याला आता पुढच्या आठवड्यामध्ये थोडंसं सावध राहून या वीकली टाइम फ्रेम मध्ये हे चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत हे निदान दिवसातनं एकदा मार्केट क्लोज झाल्यानंतर 3:30 वाजता
चेक केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला वेळेतच सावध होता येऊ शकतं. तर हे झालं निफ्टी बँकेचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये अतिशय उत्तम असा पॉझिटिव्ह एक मुवमेंट आपल्याला दिसतोय. ओके, ह्या पद्धतीनं म्हणजे इथे बघितलं तर तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसेल आणि हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आलाय. आता हा हाय जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, आणखीन वर जाऊ शकतं आणि साधारणपणे ह्या आसपास जो काही हाय बनला होता पूर्वीचा त्या लेवल पर्यंत जाऊ शकतं. ती लेवल सुद्धा आपल्याला ब्रेक होताना दिसू शकते. तर त्यामुळे आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये झालं, आता डेली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय की इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाताना आपल्याला दिसू शकते. पण सावध राहणं आवश्यक आहे, कारण मला असं वाटतंय पुढच्या आठवड्यात सुरुवातीला थोडंसं वर जाऊन नंतर आपल्याला थोडंसं सेलिंग येऊ शकेल की काय असं चित्र आपल्याला दिसतंय. ओके, सेलिंग येणार, फक्त पुढच्या आठवड्यातच येईल का आणि थोडंसं थांबावं लागेल, ते आपल्याला हळूहळू उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे लक्षात यायला लागेल. तर हे झालं निफ्टी बरोबरच बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पटापट काय करूया, सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा निफ्टी प्रमाणे खालच्या लेवल दिलेल्या होत्या, पण आपल्याला माहिती आहे की ह्या लेवल्स जेव्हा आपण ट्रेडिंग कुठलाही जो आपला ब्रोकर असतो त्याच्या ट्रेडिंग व्ह्यूवर बघतो, तेव्हा ह्या लेवल टिकत नाहीत. त्या सगळ्या लेवल मला परत परत काढाव्या लागल्या असत्या. म्हणून मी काय केलंय, वरच्या लेवल ज्या मॅटर करतात त्याच इथे काढलेल्या आहेत. मी सांगताना इथे असं सांगितलं होतं सेन्सेक्ससाठी की हा लो जर तुटला तर सेलिंग येऊ शकतं. तो लो तुटलाच नाही, वर गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं. वर जाताना तुम्ही इथे चेक करू शकता, आपल्या लेवलला रिस्पेक्ट देण्यासाठी किंमत खाली पण आली आणि परत वर गेली. मात्र पुढच्या वेळेला वर जाताना त्यानं सर्व टार्गेट्स आपली हिट केली आणि नंतर लक्षात येईल तुम्हाला की हे जे चौथं टार्गेट होतं त्याचा सपोर्ट सुद्धा घेतला आणि दुसऱ्या टार्गेटच्या वर गेल्यानंतर बाय ऑन डिप्स होईल हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ते होताना दिसलं बघा. डिप आली, बाय झालं, डीप आली, बाय झालं, डीप आली, बाय झालं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रत्येक डीप मध्ये म्हणजे प्रत्येक आपल्याला मंदीमध्ये लगेच बाईंग आल्यामुळे वर 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 किंमत जाताना आपल्याला बघायला मिळाली. तर हे झालं सेन्सेक्स मध्ये शुक्रवारी काय झालं. आता आपण काय करूया, सर्व लेवल जे आहेत या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि सेन्सेक्सचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला इथे क्लिअर कट एक गोष्ट दिसते. आता थोडंसं इथे फोकस करूया. तर इथे सुद्धा मागचा जवळजवळ महिना दीड महिना आपण ह्या एरियामध्ये अडकून पडलेले आहोत, बरोबर. हा एरिया तुम्ही सुद्धा सहजगत्या शोधून काढू शकता. आपल्याला मॅटर काय करतंय, मागच्या आठवड्यात काय झालं होतं. मागच्या आठवड्यात ही कॅन्डल रेड कॅन्डल बनली होती, बेअरिश इनगल्फिंग कॅन्डल बनली होती आणि हा लो जर ब्रेक झाला असता तर एक मोठं सेलिंग अपेक्षित होतं. मात्र झालं काय, थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर याला माराबोजू कॅन्डल असं म्हणतात, बरोबर. तर ही माराबोजू कॅन्डल इथे तयार झाली, म्हणजे प्युअर आपण असं म्हणू शकतो ग्रीन कलरची असल्यामुळे प्युअर बुलिश कॅन्डल. तर अशा बुलिश कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसते. त्यामुळे काय होऊ शकतं, पुढच्या आठवड्यात हा हाय ब्रेक होऊन थोडंसं आणखीन तेजी बघायला मिळू शकते. कधी, तर हा ह्या दोघांचा मिळून जो हाय बनलाय हा ब्रेकआउट झाल्यानंतर आणखीन सेन्सेक्स मध्ये तेजी बघायला मिळू शकते. अर्थात सेन्सेक्स मध्ये सुद्धा हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की थोडीशी तेजी झाल्यानंतर युटर्न घेऊन कदाचित ते सेलिंग साठी सुद्धा येऊ शकतं. अर्थात मी निफ्टी मध्ये एक्झॅक्ट लेवल सांगितली आहे, बाकी दोन्ही इंडेक्स मध्ये त्या लेवल सांगितलेल्या नाहीत. आपले जे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची सर्व्हिस ज्यांनी घेतली आहे त्यांना हे सर्व डिटेलमध्ये सांगितण्यात येणार आहे. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम. आता आपण डेली टाइम फ्रेम वर जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला बराच काळ इथे सेन्सेक्स एका रेंज मध्ये अडकलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आता ह्या रेंज मधनं ब्रेकआउट जोपर्यंत होत नाही, तो ज्या दिशेला होईल त्या दिशेला एक मोठी मुवमेंट होऊ शकते. वरच्या दिशेनं झाला तर वरच्या दिशेला अजून एक छोटी मोठी मुवमेंट होऊ शकते आणि त्यानंतर आपल्याला काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. साधारण आहे इथून किंवा थोडंसं वर जाऊन आपल्याला सेलिंग येऊ शकतं. तर त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं सेन्सेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण. इंडेक्सच्या ह्या विश्लेषणानंतर आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय. तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप आहेत ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये
दिलेली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत, टेलिग्राम ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहेत. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा. फेसबुक ग्रुप पण करा, पण व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथे अनेक अपडेट्स तुम्हाला मिळत असतात. त्याचसोबत आपलं जे ॲप आहे, हा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल, Android असेल तर Android ॲप डाउनलोड करा. जर तुमच्याकडे iPhone असेल तर तुम्ही iOS प्लॅटफॉर्मचं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सचे सदस्य झालात. आता तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मी इथे पटापट सांगतो. आत्ताचा व्हिडिओ तुम्ही जो बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याबरोबर शुक्रवारी जे लाईव्ह सेशन सर्वांसाठी झालं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. सोमवारी जे लाईव्ह सेशन सर्वांसाठी होईल हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. फ्री कोर्समध्ये दररोज आपल्याला विश्लेषणाचा व्हिडिओ येतो, जसा हा आलाय तसा दररोज विश्लेषणाचा एक व्हिडिओ येतो. त्यानंतर एक दिवस आड मार्केट चालू असताना म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशी आपल्याला काय असतं, लाईव्ह मार्केट सेशन असतं. मार्केट चालू असताना सकाळी 9 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत आपण मार्केटचं विश्लेषण करत असतो. कोणत्या दिशेनं मूव्हमेंट येईल ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते विश्लेषण आपल्याला इथे उपलब्ध होईल फ्री कोर्समध्ये. इथे झालं व्हिडिओ दररोज, एक दिवस आड असं आठवड्यातनं 3 दिवस लाईव्ह मार्केट सेशन. त्याचसोबत आपण 3 कोर्स डिझाइन केले. तुम्ही एकदम नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे, हा फ्री कोर्स आहे. तुम्ही ॲपमधनं तो कोर्स पूर्ण करू शकता. ॲपमध्ये त्याच्या सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून तो कोर्स कंप्लीट करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला जर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे. एकदा स्टार्टर कोर्स केलात, बऱ्यापैकी चांगली माहिती कळायला लागली की मग तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कोर्स केला पाहिजे. हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुम्ही टेक्निकल अनालिसिस कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर अतिशय उत्तम पद्धतीनं, म्हणजे कुठल्याही पेड कोर्समध्ये इतकं डिटेलमध्ये शिकवलं जात नाही, इतक्या डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. तिसरी गोष्ट आहे, तिसरा कोर्स आहे, ज्याला म्हणतात की ज्याला मी म्हणतो मला ट्रेडर व्हायचं आहे. बरोबर, असा तो कोर्स आहे. तुमच्यापैकी ज्याची ज्याची अशी इच्छा असेल त्यांनी ह्या फ्री कोर्सला मध्ये जाऊन नक्की सर्व व्हिडिओ बघून शिकून घेऊ शकता. तर असे 3 कोर्सेस, 2 सर्व्हिसेस आपण या फ्री कोर्सच्या सदस्यांना देत असतो. तुम्ही काय करू शकता, तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे 2च शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल. तुम्ही समजा फ्री कोर्सचे पार्ट असाल आणि तुम्हाला तो कंटेंट आवडतोय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला अपग्रेड व्हायचं आहे, तर तुम्ही त्यासाठी प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द व्हॉट्सअपला टाइप करून ह्या नंबरला पाठवून द्यायचे आहेत. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली जाईल. त्याबरोबर तिसरा जो आपला पर्याय आहे तो म्हणजे पेड कोर्सचा. तुम्ही फ्री कोर्समधनं प्रीमियम ग्रुपमध्ये आलात, प्रीमियम ग्रुपमधनं डायरेक्ट पेड कोर्समध्ये येऊ शकता किंवा तुम्ही फ्री कोर्समधनंही डायरेक्ट पेड कोर्समध्ये येऊ शकता. पण जनरली अशी जर स्टेप फॉलो केली तर तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो की खरोखरच या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं जातं. पेड कोर्सच्या ज्या ॲडमिशन आहेत त्या ॲपमध्ये आता चालू झालेल्या आहेत. अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर पेड कोर्स असे 2च शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाइप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती सांगितली जाईल. आपला बहुप्रतीक्षित, सर्वांना ज्या कोर्सची फार उत्सुकता होती असा ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स ह्यावर आधारित आत्मा कोर्स जो आहे हा आता आपण सुरू केलेला आहे. त्याचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला ह्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती. ग्रुपमध्ये सुद्धा याची माहिती दिलेली आहे. तुम्ही अजून जर ग्रुप चेक केला नसेल तर मुद्दाम चेक करा. हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करायची सवय ठेवा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये
टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.